कल्याण डोंबिवली महापालिकेच्या म्हणजेच केडीएमसीच्या 65 अनधिकृत इमारतींवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाचे डोंबिवली उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। बेकायदा इमारती उभारणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलीस संरक्षणामध्ये फिरतोय असा आरोप म्हात्रेंनी केलाय। यावर प्रत्युत्तर देताना सुजित नलावडेंनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केलाय। मी या इमारती उभारल्या तेव्हा मी जेलमध्ये होतो, माझा याच्याशी काही संबंध नाही। उलट विधानसभा निवडणुकीत दीपेश म्हात्रे यांनी माझ्यावरती प्रचारासाठी दबाव टाकलेला होता। मी प्रचाराला गेलो नाही म्हणून त्यांनी मला ठार मारण्याचा कट रचला असा गंभीर आरोप नलावडेंनी केलेला होता। नलावडे पुढे म्हणाले की माझ्या हत्येचा कट शिजतोय, पोलीस संरक्षण काढायचा प्रयत्न सुरू आहे, जर सुरक्षा काढली तर मला ठार मारलं जाईल। डोंबिवलीतील 65 इमारतींवरील कारवाईमुळे हजारो कुटुंब बेघर होण्याच्या भीतीत असताना राजकीय नेत्यांमध्ये मात्र जोरदार संघर्ष पेटलाय। आता या आरोप प्रत्यारोपांवरती प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेतं ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। असं म्हटलेलं की हे जे महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले गेले, या सगळ्या गँगचा सूत्रधार सुजित नलावडे आहेत असं त्यांचं वाक्य होतं। मी तुम्हाला मगाशीच बोललो की दीपेश म्हात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान, बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा, सुजित नलावडेचं करिअर कसं बर्बाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा। मला त्यांची कीव वाटते आणि लाज पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला। मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे 65 बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहे ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत, पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत। पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत, ज्या केडीएमसीच्या जे स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो। 70% परमिशन या 2018 ते 2020 मधल्या आहेत आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये। त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानग्या आम्ही जेलमधून बनवल्या का? आणि ह्या 65 बिल्डिंगचा जो तपास आहे हा ACP लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या साशंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं। सुपारीचा आरोप केला तुम्ही म्हात्रेंनी? 100% केलेला। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी ह्याच्यासाठी केला की जे 2024चं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचे। 2024 मध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला परत भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कुठे भेटलो नाही। त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले, मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा, पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही, आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल। मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही पुण्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जोरदारपणे घोषणा दिली, त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितचिंतक आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वजनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे, तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे। मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही। त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असं एक 7-8 माझे मित्रपरिवार असते त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गोष्टी एकदम हलक्यात घेऊ नका, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या। त्याच्यानंतर मी परिमंडळ 3चे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं। पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला, त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे। 2022 मध्ये माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही, तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता। 2021ला मी बाहेर आलो, 2020ला मी बाहेर आलो, त्याच्यानंतर आजतागत माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही। म्हणून नाही, माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी झाले, आमच्या युतीचे झाले, सगळेच झाले, सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी
आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का, किंवा मग दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का? आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की 65 बिल्डर जे आहेत आणि त्यातले जे रहिवासी आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे. त्याला राजकीय रंगरूप देऊ नका, कुणीच द्यायला नाही पाहिजे. मला असं वाटतं. आणि बघा, मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना, ही कोणी अस्तित्वाची लढाई असं घेऊ नये. ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मला असं वाटतं.